फ्रेंड्स, मी रवीना एकांचे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मॉम लाईफ विथ विकास. तर मला असा पडलेला प्रश्न आहे की माझ्यासारख्या असे कित्येक नवीन आई झालेल्या ज्या पण बायका म्हणजे स्त्रिया आहेत, तर त्यांना म्हणजे आत्ताच त्यांचं म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष डिलिव्हरी होऊन म्हणजे बाळ होऊन झालेले किंवा 6 महिना 1.5 महिना 6 महिने माझ्यासारखे असे झालेले आहेत त्यांना की असं म्हणजे मला पडलेला प्रश्न आहे की तुमचं जे बाळ आहे ते असं म्हणजे आता त्यांना 1-1.5 वर्ष झालं, त्यांना तर माहितीच असेल की बाळ म्हणजे महिन्यात 2-3 वेळा रडतच असतात मध्ये किंवा 6-7 महिने म्हणजे 1 वर्षापर्यंत जोपर्यंत बाळांना बोलते नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचा त्रास कळतच नाही की काय होतं काय दुखतं काय म्हणजे त्यांना वेदना होतं. फक्त आपल्याला असं वाटतं आपण सगळं त्यांचं शरीर चेक करतो वगैरे. तर मग असं म्हणजे किती महिलांना आता सध्या म्हणजे यातून त्या गेलेले आहेत की त्यांचं बाळ खूप रडते म्हणजे जे घरात जे सर्व आहेत तुमच्यासोबत मंडळी म्हणजे तुम्ही माहेरी असतात, तुमचे आईवडील किंवा बहीण भावंड किंवा अजून कोणतरी मावशी काका जर सासरी असतात तर सासू सासरे दीर नणंद किंवा जे काय आहे ते तुम्ही त्यांच्यासोबत राहत असेल ते की बाळ रडते आणि शांत होण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे दिले आहे, त्यांच्याकडे ते ऐकलं आणि शेवटी ते तुमच्याकडे आले आणि ते तुमच्याकडे तुमच्या बोलतात ना म्हणजे तुमची उघड लागली आणि तो झोपला म्हणजे म्हणजे फक्त आणि फक्त त्याला तुमची सहवासाची गरज आहे किंवा त्याला तुमच्या खुशीत झोपायचं म्हणजे आईच्याच उघरात किंवा आईच्याच खुशीत त्या बाळाला झोपायचं. मग तो फीडिंग करताना झोपते किंवा शांत होऊन थोडंसं रडून त्रास देऊन तुम्हाला झोपवते, तर फक्त आणि फक्त तुमच्याकडेच किंवा तुमच्या खुशीतच झोपलेला असे किती नवीन आईला आलेला हा प्रसंग आहे. तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हो आमच्यासोबत किंवा आमचं बाळही असंच करता त्यांनीही आमच्यासोबत असं म्हणजे झालेलं आहे. तर नक्की मला या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि बस हा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं तुमचं प्रेम आणि सपोर्ट आहे. थँक्यू.